तर मित्रांनो नमस्कार. कॅपकटमध्ये यायचं. कॅपकटमध्ये तुमच्या क्लिपा ॲड करून घ्या. पेन्स वाईज ॲड करा. फर्स्ट क्लिपचा स्लोमो बीटच्या सेकंड बीटच्या ॲडजस्टनं स्लोमो टाका. सेकंड बीटच्या ॲडजस्टनं स्लोमो टाकल्यानंतर त्याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर ओव्हरलेला ॲड करा. ओव्हरलेला ॲड केल्यानंतर त्याला फर्स्ट क्लिपच्या डाऊनफॉलला ओढून घ्या. मग तिथून बॅकग्राऊंड रिमूव्हमध्ये जावा. तिथून बॅकग्राऊंड तुमचं प्रॉपर रिमूव्ह झालं पाहिजे. बॅकग्राऊंड रिमूव्हमध्ये तुम्ही ॲटो दाबलं की तुमचं तिथं गोल ह्यानं बघा पूर्ण होते. तिथून ते पूर्ण झाल्यानंतर किती बॅकग्राऊंड कट झाले हे बघायचं. मग कस्टममध्ये जायचं. कस्टममधनं प्रॉपर तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला जेवढं पाहिजे बॅकग्राऊंड तेवढं. जेवढा पार्ट टेक्स्टच्या बॅकग्राऊंडला टाकायचा आहे तो आधीचा पार्ट स्प्लिट मारून डिलीट करून टाका आणि जेवढा ठेवायचा आहे तो ॲटो बॅकग्राऊंडवर दाबा. पण तिथनं कस्टम कटआउटमध्ये यायचं. ब्रशवरती दाबायचं आणि तिथनं जेवढी तुम्हाला पाहिजे तो ब्रश मारायचा. प्रॉपर तुमचा असा बॅकग्राऊंड कट झाला पाहिजे. तर मी तो करतो तो. तर मित्रांनो आपलं असं प्रॉपर बॅकग्राऊंड कट झालेलं आहे. तिथून ॲडजस्टमध्ये येऊन तुमची क्लिप ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. तुम्हाला बॅकग्राऊंडला कशी ठेवायची तर आपण बघूया. आपण सॅच्युरेशन कमी करूया थोडंसं नॉर्मल. थोडंसं म्हणजे भरपूरच करूया आणि कॉन्ट्रास्ट थोडं वाढवूया. म्हणजे गाडी अशी उठून दिसेल पुढं तिथं आल्यानंतर. तर अशा पद्धतीनं बघा. आता आपलं टेक्स्ट ॲड करायचं आहे. त्यासाठी टेक्स्टवरती दाबा. टेक्स्टवरती दाबल्यानंतर आता तुमची कोणती गाडी असेल तिचं टाका. इथं नेक्झॉन टाकू आपण. नेक्झॉन आहे. नेक्झॉन टाकल्यानंतर तिला खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर तिथे दिसेल ग्रीन म्हणून ती आहे त्याच्यावरती दाबा. तो इफेक्ट लोड झाल्यानंतर त्याला फॉन्टमधनं तुम्ही फॉन्ट पण देऊ शकता. स्टाईल पण लावू शकता. तर आपण ही गोल्डनवाली स्टाईल लावू. उठून दिसली पाहिजे आपल्या व्हिडिओमध्ये. लावले आपण ते. त्याला लेअरमध्ये जायचं. बॅक साईडला टाकायची लेअरच्या. अशा पद्धतीने बघा आपली कशी व्हिडिओ झाली आहे. तिला प्रॉपर मिडलला ॲडजस्ट करायची. तुमच्या ह्याने तुम्हाला कुठं पाहिजे ते बघू शकता तुम्ही. अशी क्लिप आपली झाली. तर फर्स्ट क्लिपचा सिक्वेन्स तर लागला आहे पण प्रॉपर व्हिडिओ आपली टेक्स्ट बॅकग्राऊंडला गेलेला आहे. तर आपल्याला सेकंड क्लिपचं पण ॲडजस्ट नॉर्मलचं स्पीड ही केली पाहिजे फर्स्ट क्लिपच्या ह्याने. आपली गाडी उठून दिसली पाहिजे ह्या पद्धतीने थोडं नॉर्मलचं ॲडजस्टमेंट केल्याशिवाय फायदा नाही काय. टेक्स्ट पण उठून दिसला पाहिजे आणि गाडीसुद्धा. थोडंसं लॅग होतं आहे तर तुम्ही बघू शकता. तर आपण सेकंड क्लिपला पण सोमो ॲड करू. तर पहिला पॉईंट वरच्या साईडला ओढा. तो इथे पहिल्या पॉईंटच्या जागेवर बाकी सगळं असं स्पीडनं स्लोमोला टाका खाली. स्लोमोला टाकल्यानंतर बघा आता तो एकदम ही स्विच होतो. तो सेकंड बीटच्या नुसार कट करून टाका तुम्ही. तुमचा जिथे येतो तिथं बघा. आपला इथं आला आपण इथे कट करून टाकू. कट केल्यानंतर परत ह्याच पद्धतीने सेकंड क्लिपचं पण ॲडजस्टमेंट करायचं. अशा पद्धतीने सगळ्या क्लिपचं तुम्ही स्पीड रॅम्प ॲडजस्ट करू शकता. मोटर ॲड करून झाला पण त्याला बेटर क्वालिटी केल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करूच नका. तुम्ही स्पीड रॅम्प टाकल्याचा फायदा दिसूनच येत नाही. तर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या क्लिपला स्पीड स्मूथ क्वालिटी म्हणून तिथे एक ऑप्शन असेल ते तुम्ही ॲड करा. तर अशा पद्धतीने सगळ्या क्लिपलाच तुम्ही स्मूथ क्वालिटी बेटर क्वालिटी ॲड करून घ्या. तिथून तुमचं असं लोडिंग होत असेल. लोडिंग होस्तवर आपण त्याला थोडंसं ॲडजस्ट करूया. जर तुम्हाला कलर ग्रेडिंगबद्दल पण व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्याचा पण पार्ट घेऊन येऊ.
जेसमध्ये आल्यानंतर तुम्ही शार्पन वाढवा थोडंसं 30-40, मग क्लॅरिटी तुमची 60-70 ठेवली तरी ओके. आणि त्याला असं एंड पोतर आणून ठेवा. आणि अशा पद्धतीने आपली व्हिडिओ पूर्ण तर झालेलीच आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.